फक्त पक्षामध्ये प्रवेश त्या सगळ्या लोकांचा या ठिकाणी प्रमुख पदाधिकाऱ्यांचा होतोय. तुमच्या आणि फरांदेताईंची बैठक झाली, विरोध मावळ आता फरांदेताईंचा नाही, मावळेल थोडा वेळ असतो, पण मी त्यांना सांगितलं की अजून आपण कोणालाही तिकीट दिलेलं नाही. असं काही प्रवेश केला म्हणजे तिकीट दिलं असं नाही आहे. आता एकाच प्रभागामध्ये आम्ही 7-8 लोकांना त्या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे. मग सगळ्यांना कोणाला तिकीट वाटले का 8 लोकांना. मी त्यांना समजून सांगितलं की हा विषय आपल्याला मुख्यमंत्री महोदयांकडे, प्रदेशाध्यक्ष त्यांच्याकडे बोलता येईल. अजून सर्वांना विश्वासात घेऊनच तिकीट वाटप होणार आहे आणि म्हणून त्यांचा थोडासा गैरसमज होता की तुम्ही तिकीटच वाटप करता आहात. मला वाटतं वस्तुस्थिती तशी नाही आहे. वरतून बावनकुळे साहेबही त्यांच्याशी बोललेले आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी इथे आंदोलन केलेलं आहे, घोषणाबाजी करत होते, प्रचंड रोष असंतोष. आपण बघताय सगळीकडे थोड्याफार प्रमाणामध्ये असंतोष असतो. एकदा प्रवेश घेत असताना समोरचे प्रमुख पदाधिकारी आहेत, अनेक वर्ष आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलेलो आहोत, वादविवाद झालेले आहेत, कुठे कुठे फारच तीव्र वाद सुद्धा आमचे झालेले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांचा विरोध ही वस्तुस्थिती आहे. पण आता निवडणुका समोर आहेत. सगळ्या निवडणुकीचं गणित लक्षात घेऊन, सगळं निवडून द्यायचं गणित लक्षात घेऊन अनेक ठिकाणी मी पक्षामध्ये विरोधी पक्षांच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी घेतो आहे, याची आपल्याला सर्वांना कल्पना आहे. आणि त्यामुळे थोड्याफार प्रमाणामध्ये नाराजी किंवा राग कार्यकर्ते व्यक्त करत असतात. पण मला खात्री आहे, गेल्या वेळी आपण बघितलं असेल, आमचे 67 लोक निवडून आलेले होते, कधी आपण 10-12च्या वर गेलो नव्हतो. त्यावेळेला आपण अनेक लोक बाहेरून घेतलेले होते. पण नंतर त्यावेळेलाही काही आमदारांचा आमचा काहीतरी रोष पण होता, पण तो लगेच 2-3 दिवसात मावळतो. पुन्हा सगळे कामाला लागतील. आम्हाला काही करून म्हणजे कशाही पद्धतीने. आणि मागच्या वेळेस आपण इतिहास पाहिला तर नाशिक शहरामध्ये भारतीय जनता पक्षाला मानणारे मोठे मतदार आहेत, नागरिक आहेत. देवेंद्रजींवर त्यांचा विश्वास आहे, वरती मोदींवर विश्वास आहे. आणि म्हणून याही वेळेला मला खात्री आहे की आता मोठा आकडा आम्ही या ठिकाणी गाठू. शिवसेनेची, राष्ट्रवादीची आमची तर बोलणी सुरू आहे. आज उद्यामध्ये तो प्रश्न मार्गी लागेल आणि त्यानंतर आमचं पक्षातलं जागा वाटप होईल. कोणाला तिकीट द्यायचं, कोणाला नाही. तोपर्यंत अजून कोणाचंही तिकीट आम्ही घोषित केलेलं नाही. जनतेचा एवढा विश्वास आहे, आपणच सांगता आहात, मग या बाहेरनं उमेदवार घेण्याची आवश्यकता का भासते आपल्याला? मला वाटतं चांगलं आहे. आता सगळीकडे तुम्ही बघतात, सगळीकडे बघतात, राज्यभर बघतायत, देशभर बघतायत. प्रमुख पदाधिकारी पक्षाचे आहेत, त्यांना पक्षावर विश्वास आहे, देवेंद्रजींवर विश्वास आहे, मोदींवर विश्वास आहे, पक्षाच्या ध्येयधोरणावर विश्वास आहे. आणि म्हणून ते पक्षामध्ये येत आहेत. पक्षात घेऊ नये असं कुठे आहे? पक्षाचं धोरण असं नाहीच आहे की बाहेरून कोणाला घेऊच नका, असं आमचं कुठे धोरण नाही आहे. पण तिकीट देण्याच्या बाबतीमध्ये अजून कुठेही निर्णय झालेला नाही. तिकीट त्याचा निर्णय होईल त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालणार आहेत. त्यावेळेला सगळ्यांनाच, पदाधिकारी असतील, प्रमुख आमदार असतील, सगळ्यांना विश्वासात घेऊनच ते दिलं जाईल. भाजपची ताकद मोठी होती. भाजपकडे ऑलरेडी 66 स्टँडिंग नगरसेवक आहेत 2017चे. एवढी सगळी ताकद असताना ह्या लोकांना घेणं आणि निष्ठावानांना डावलणं किंवा त्यांना नाराज करणं हे पक्षाला अडचणीचं ठरेल पुढे जाऊन, असं देखील नाही, मला नाही वाटत. निष्ठावांचा सुद्धा आम्ही विचार केला आहे. मागच्या वेळेला खरं म्हणजे तुम्ही बघितलं असेल, 8-10 लोकच आमचे जुने असतील, पण आपण 60 लोक नवीन घेतलेले होते, आले ना निवडून. आणि शेवटी आम्हाला पक्ष वाढवायचा आहे. असं सगळीकडेच आपण बघतात. सगळ्या लोकांना वाटतं आपण मुख्य प्रवाहात यावं, मोदीजींच्या नेतृत्वाखाली काम करावं, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करावं. इतर पक्षावर कोणाचा विश्वासच राहिलेला नाही. काँग्रेस कुठे काय राहिलं आहे, उभाटाचं काय राहिलेलं आहे, पवार साहेबांचं काय राहिलेलं आहे. आणि त्यामुळे सगळ्यांना वाटतं. मग त्यांना जर वाटत असेल की या पक्षामध्ये यावं, मुख्य प्रवाहात यावं, तर त्यांना पक्षात घेण्यामध्ये मला वाटतं गैर असं काही नाही आहे. मी अजून पुन्हा सांगेल की तिकीट वाटप अजून झालेलं नाही आहे. त्यामुळे कोणी राग करण्याची अजून